नमस्कार. प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरमध्ये आपलं स्वागत आहे. विदर्भासाठी दैनिक हवामान माहिती. सुरुवातीला सिनॉप्टिक माहिती बघू. 925 HPA विंड चार्टमध्ये दाखवल्याप्रमाणे एक कमी दाबाचा पट्टा बे ऑफ बंगालमध्ये दिसत आहे आणि एक चक्रवात सुद्धा बे ऑफ बंगालमध्ये दिसत आहे, ज्याची उंची समुद्र सपाटीपासून 7.6 किलोमीटर आहे. तसेच एक मान्सून ट्रफ कोटा ते पेंड्रा रोड ते चक्रवातपर्यंत दिसत आहे. तसेच चार्ट नंबर 2 मध्ये सुद्धा एक चक्रवात दिसत आहे, ज्याची उंची समुद्र सपाटीपासून 7.6 किलोमीटर अंतरावर आहे आणि विदर्भावर येणारी हवा ही पश्चिम आणि उत्तर दिशेने विदर्भावर येताना दिसत आहे. पुढील 3 दिवस हवामानाचा अंदाज. पहिल्या दिवशी 18 जुलैला विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम आणि यवतमाळ तसेच वर्धा जिल्ह्यात बहुधा सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता आहे. दुसऱ्या दिवशी 19 जुलैला आणि 20 जुलैला विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पुढील 3 दिवस हवामानाचा इशारा. पहिल्या दिवशी 18 जुलैला विदर्भामध्ये भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच नागपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाट होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसऱ्या दिवशी 19 जुलैला विदर्भामध्ये भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात चेतावणी देण्यात आलेली आहे आणि मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर अमरावती, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाट होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे. तिसऱ्या दिवशी 20 जुलैला विदर्भामध्ये अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे आणि सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. तर बुलढाणा, अकोला आणि वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाट होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे. स्थानिक शहर हवामानाचा अंदाज सविस्तरपणे चार्टमध्ये दिलेला आहे. कमाल तापमान. पुढील 5 दिवसात कमाल तापमानात कोणताही मोठा बदल होणार नाही. हवामान माहितीसाठी इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक आणि यूट्यूबवर हवामान माहिती बघू शकता. धन्यवाद.
नहीं बनता कोई करो कुछ कोई करने पेंडेंट ले करके और वहाँ से कर लीजिए पेंडेंट ले लीजिए इसमें क्या लिखा था जो ये लोग पढ़िए थे मसूर जो वजन आपके जानकारी चाहिए महसूल डिपार्टमेंट राजस्व दिलं जरी करी उस्मानाबाद यांचे पत्र हे आहे उधर दे दीजिए नहीं, ये डाटा चाहिए इनको डाटा नहीं चाहिए आप पूरा पढ़िए ना इसको वो तो हमारे को लेटर लिखा ना रेफरेंस लगाया सर चीज है क्या कि मैनुअली लेना है एक अधिकारी हाँ 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 आ रहे आप क्या कब तक आएंगे हाँ ठीक है जल्दी आ जाइए कि आप बैठक हो गई बोलते इतना तो कि उसमें जब दुष्कालग्रस्त अगर जो भी होगा तो उनका जो आंकड़े है ये महावेद का है ना वहाँ से लेना है तो वहाँ से दिया है वहाँ से उन्नति अभी वहाँ से नहीं नहीं बच्चे सर मांगा था ना डाटा हमने मांगा था ना हाँ ये अपने मांगा था ना तुमने उसका कॉन्टैक्ट इन्होंने ये वाला भेजा है ना रेफरेंस दिया उन्होंने रेफरेंस देख जो डाटा चाहिए वो यहाँ से लेना तो बोले ये डब्ल्यू से महावेद से लेना तो हम लोग डीआरएम बंद कर देते हैं जो पैसा बेचते और डीआरएम हमको बंद करना पड़ेगा ये वाला फालतू का ज्यादा टूर बोल रहा है हाँ बोले साल भर तो कहीं तो देंगे ना उनको बोलना पड़ेगा इनको पूरा साल का है ना वर्ष भर है ना यहाँ पे देते लेट से भेजते हैं साल भर मानसून में तो टाइम से भेजते टाइम पे रहता है इनका